ही काय असेल? ही आपण म्हणू सध्या एकत्रित येणं हे फक्त त्याला आपण काय म्हणू शकतो? मला थोडंसं याबाबत कन्फ्युजन आहे, ते अनेकांना असेल. हे फक्त एकत्रित येणं आहे? हे फक्त दोन भावांचं मनोमिलन आहे की ही राजकीय युती आहे? नक्कीच राजकीय युती आहे. अच्छा. माननीय शरद पवार साहेबांबरोबर असेल, राहुल गांधींबरोबर असेल, हे पॉलिटिकल अलायन्स आहे. पण हे पॉलिटिकल अलायन्स कसं आहे की शेवटी हे दोन भाऊ आहेतच, त्याच्यामुळे तो ओलावा जास्त आहे कुटुंबाचा, नात्याचा, माननीय बाळासाहेब ठाकरेंचा किंवा श्रीकांतजी ठाकरेंचा. कारण मी दोघांबरोबर त्याच नात्यानं वावरलो, राहिलो, त्यांनी मला प्रेम दिलेलं आहे. हां, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्यामुळे माझी जी पिढी आहे या कुटुंबात वाढलेली, या कुटुंबाच्या आशीर्वादानं मोठी झालेली, तर आम्ही असं म्हणतो की हा ओलावात आहेच. आणि राजकीय जे एकत्र येणं आहे ते या ओलाव्यामुळे अधिक मजबूत होईल. तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण काय माहिती करायचं? तुम्ही आताही प्रयत्न करताय. 2005ला जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला, त्यांनी आपल्या तेव्हाच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर एक गाडीवर उभं राहून सभा घेतली होती, तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित होतात. म्हणजे त्यांच्या घरी तुम्ही त्यांना समजवण्यासाठी गेला होतात किंवा काय? तेव्हा आणि आत्ता काय फरक वाटतो आहे? हे बघा, मी राज ठाकरे यांचे कौतुक नक्की करेन. राज ठाकरे हे ठाकरे आहेत, ओरिजिनल ठाकरे घराण्यातले आहेत, प्रबोधनकार ठाकरेंच्या. त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. मी ठाकरे आहे म्हणून शिवसेना माझी असा दावा नाही त्यांनी सांगितला. त्यांनी संघर्ष केला राजकारणामध्ये, टीका सहन केली, कष्ट केले आणि त्यांचा पक्ष त्यांनी टिकवून ठेवला. हे सोपं नसतं. त्यांनाही शक्य होतं की मीच जसे आताचे जे लोक आहेत आम्हीच खरी शिवसेना वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 2005 पासून आतापर्यंत त्यांनी अनेक चढउतार पाहिलेले आहेत. त्यांनीसुद्धा राजकारणामध्ये अनेकांचे कटू अनुभव घेतलेले आहेत. त्यांनीसुद्धा टीकेचे घाव सोसलेले आहेत. ती टीका आम्हीसुद्धा केली अनेकदा. राजकारणामध्ये अशी जवळची टीका होते आणि हे केल्यावरती शेवटी त्यांनी अनेक राजकीय पक्षांबरोबर त्यांची मैत्री दिसते. त्यांच्या घरी लोक येत जात असतात. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आम्ही एक भूमिका अशी ठेवली की हे सगळं करत असताना जे शत्रू आहेत महाराष्ट्राचे त्याच्याशी आपले लागेबांधे असता कामा नाहीत. दुसरा जो तुमचा जो प्रश्न आहे, काय बदल आहे 2005 ते 2025 मध्ये, तेव्हाची परिस्थिती म्हणजे तो पर्टिक्युलर 2005ला राज ठाकरे यांना असं वाटत होतं की मी एक पक्ष स्थापन केलेला आहे. तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे हयात होते. अख्ख्या महाराष्ट्र मी काबीज करून आणि सत्तेवर येईन, तुम्हाला खूप मोठं यश मिळेल. पण त्यांनाही या राज्याच्या जनतेनं तुकड्या तुकड्यात यश दिलं. पहिल्या फटक्यात 13 आमदार दिले, मुंबई महानगरपालिकेत 28 नगरसेवक दिले, नाशिकमध्ये सत्ता दिली. बरोबर ना? त्यांनी लोकसभा लढल्यामुळे आमच्या जागा पडल्या. हे यश नाही मानत ना मी. किंवा विधानसभेला त्यांनी उमेदवार उभा केल्यामुळे आम्हाला अपयश आलं अनेक ठिकाणी, आताही आमच्या काही जागा पडल्या. ह्याला मी यश मानत नाही, ह्याला उपद्रव क्षमता, उपद्रव मूल्य मी मानतो. बरं. पण शेवटी तुम्ही किती काळ हे उपद्रव मूल्यांचं राजकारण करणार? जे प्रकाश आंबेडकर करतायत, रामदास आठवले करतायत आणि त्याची किंमत ते घेतात राजकारणामध्ये. राज ठाकरे यांनी बहुतेक एक भूमिका घेतलेली दिसते की त्यांच्या पक्षाला तो मूळ त्यांचा विचार आहे. त्यांनी हिंदुत्वाचाही विचार केला राज ठाकरेंनी. या फडणवीस वगैरे बहुतेक लोकांच्यात दोस्तीमध्ये. पण नाही ना, आपला मूळ विचार शिवसेनेचा किंवा ठाकरेंचा हा मूळ विचारच मराठी माणूस आहे, महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि त्या आता 2005 नंतर आता 2025ला ते पुन्हा मूळ विचारावरती आलेले आहे. मध्ये त्यांनी अनेक वेगळे वेगळे विषय घेतले, भूमिका घेतल्या, संघर्ष केला, आंदोलनं केली, पण राजकीय यश त्यांना मिळालं नाही. राजकीय यश त्यांना आता मिळेल असं तुम्हाला वाटतं? हो. तुमच्यासोबत आल्यानंतर यश मिळेल? मी आमच्यासोबत म्हणत नाही. बरं. त्याच्यामध्ये कदाचित कसं असतं, कोणाचा तरी इगो दुखावतो. एकत्र आल्यामुळे तुमचं मी आमच्याबरोबर या, तुमच्याबरोबर ही माझी भाषा नाही. मराठी माणूस एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षांचा विचार
एकत्र केल्यामुळे नक्कीच राजकीय यश मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होईल. हं. आतापर्यंत त्यांनी त्यांचा पक्ष चांगल्या प्रकारे टिकवून ठेवला. हं. त्याला अनेकांचा हातभार लागला सत्तेतल्या, की शिवसेनेला आव्हान उभं राहत आहे, उद्धव ठाकरेंसमोर आव्हान उभं राहत आहे, हं. असे अनेक लोक त्याचा वापर करतात.